सातारा जिल्ह्यातील मसूर बस स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून एसटी महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत। दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या बस स्थानकात आजतागायत कायमस्वरूपी डेपो मॅनेजर नसल्याने संपूर्ण कारभार रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे स्थानकातील स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून महिला, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। मूलभूत सुविधे संतप्त प्रवाशांकडून बोलले जात आहे। स्थानक परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे बसचालकांनाही वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। पावसाळा तोंडावर असताना ही परिस्थिती अधिक धोकादायक बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान मसूर बस स्थानकाच्या दुरवस्थेबाबत वेळोवेळी माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या, मात्र प्रशासन आणि एसटी महामंडळाने नेहमीप्रमाणेच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। स्थानकात डेपो मॅनेजर नसल्यामुळे अनेक प्रशासकीय प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा आरोपही होत आहे। भविष्यात या ठिकाणी एखादी गंभीर गुन्हेगारी घटना किंवा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही स्थानिक प्रशासन आणि एसटी महामंडळ मात्र हातावर घडी घालून बसल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे। या प्रकरणी प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष घालून मसूर बस स्थानकात कायमस्वरूपी डेपो मॅनेजर नियुक्त करावा, बंद स्वच्छतागृह सुरू करावे तसेच स्थानक परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी आता प्रवाशांकडून होत आहे।